प्लेयर असणार आहेत, नक्कीच ते त्यावेळेस सुद्धा आपल्याला ते एक झळकताना दिसतील. त्यावेळेस कुठेतरी मॅन ऑफ द सिरीजला बायसिकलच्या ऐवजी मोटर बायसिकल असणार आहे आणि तिथे आपण प्रमुख दावेदार असू शकता, परंतु तेवढी आपल्याला मेहनतही करावी लागेल खेळताना. पहिला चेंडू, क्षेत्ररक्षक तर उपस्थित आहे, एक धाव काय रोखू शकत नाहीत आणि संघाचं खातं खोललं जातं या धावसंख्येने. श्री गणेश होतं स्कोर कार्डवरती या धावसंख्येने. नक्कीच पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात म्हणता येईल ती लाला यांची. आत्तापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूंवरती चौकार आणि षटकाराने ज्या संघाचं खातं खोललं गेलं तो करिश्मा 11 संघ, परंतु चांगली गोलंदाजी लाला यांची. त्या षटकाराने चौकाराला कुठेतरी रोखण्याचा एक माणूस होता आणि त्या माणसामध्ये पूर्णपणे यशस्वी होताना दिसतात ते म्हणजे लाला. पहिल्या चेंडूवरती एक धाव. स्ट्राईकला ते हार्ड हिटर फलंदाज बबूल भगत, अमित उर्फ बबूल, ज्या नावाने पूर्ण पनवेलमध्ये ज्यांचा डंका वाजतो तोच बबूल पहिल्या चेंडूवरती आल्या घणाघाती प्रहार करतोय. चेंडू जातो सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. नक्कीच हातावरील रेषेत दळलेले भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. जर का आपल्याला आपलं भविष्य घडवायचं असेल तर नक्कीच हातावरतील रेषांना बघण्यात कुठलीही मजा नाही. मेहनत करा, पराकष्ट करा आणि त्या मेहनतीचं फळ नक्कीच आपल्याला भेटणार. नक्कीच इथे मेहनत करताना दिसत आहेत ते म्हणजे बबूल आणि त्या मेहनतीचं फळ त्यांना भेटलं. एक घणाघाती षटकार मारून कुठेतरी संघाच्या 6 धावा वाढवल्या गेल्या, परंतु पुढचा चेंडू पंच आमच्याकडे बघताना आणि अवांतर चेंडू टाकला जातो. नक्कीच अवांतरच्या मदतीने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8च्या घरात. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती बिनगडी बाद 8. कुठेतरी चांगली सुरुवात म्हणता येईल ती करिश्मा 11 संघाची. करिश्मा 11 संघाची बांधणी करण्यासाठी प्रमुख कामगिरी केली ती म्हणजे झावला यांनी. बबूल सारखा मोठा प्लेयर त्यांनी आपल्या संघामध्ये त्याला स्थान दिलं आणि त्या स्थानाचा पूर्णपणे फायदा करून घेताना दिसतात ते म्हणजे बबूल. लगातार दुसऱ्या चेंडूवरती दुसरा मोठा फटका. लाला जे दिवसभर चांगली गोलंदाजी करत होते परंतु कुठेतरी थोडेसे अडचणीत दिसतात की काय. मागील 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके खेळण्यामध्ये यशस्वी ठरतो तो म्हणजे बबूल, ज्याने आल्या 2 चेंडूंवरती 2 षटकार खेचले. हॅट्रिक होणार का? नक्कीच षटकारांची हॅट्रिक होली जाते ती म्हणजे बबूल यांच्या बॅटमधनं. 3 चेंडूंवरती खणखणीत 3 षटकार. ज्या पद्धतीने मी म्हटलं आपलं भविष्य आपल्या हातांच्या रेषेवरती कुठल्याच पद्धतीने रेखलेलं नसतं, तिथे मेहनत करावी लागते आणि मेहनत करणार तेव्हाच आपल्याला त्या मेहनतीचा फळ भेटणार. जशा पद्धतीने जर का आपण फलंदाजी करायची आहे आणि आपल्याला चांगलं फलंदाज व्हायचे तर आपल्याला प्रॅक्टिस करावीच लागणार आहे आणि प्रॅक्टिस विल बी परफेक्ट. आणि परफेक्ट पद्धतीने प्रॅक्टिसचं उदाहरण आहे म्हणजे बबूल भगतचं, जो रोज संध्याकाळी 4 ते 5 वाजता येऊन इथे प्रॅक्टिससाठी तयार असतो तोच बबूल. बॅटची लिडिंग एज घेऊन जाणार चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण इशारकडनं. नक्कीच संघासाठी 3 धावा रोखल्या गेल्यात की काय आणि या 3 धावा कुठेतरी आपल्या संघासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात. त्या म्हणजे मुशर्रफ बॉय संघाच्या समीकरण असणार आहे ते 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 21 धावा. हा सामना 3 षटकांचा होणार आहे आणि या 3 षटकांमधील पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. नक्कीच धावसंख्या ती 21. स्ट्राईकला हार्ड हिटर फलंदाज कमलेश, मागील मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच आणि नक्कीच मॅन ऑफ द टुर्नामेंटच्या रेसमध्ये असणारा प्लेयर म्हणजे कमलेश. तसंच त्याच्या तोडीस तोड देणारा प्लेयर म्हणजे विशाल डोळे. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणि तुम्ही चुकाल, मी ठोकणार आणि ठोकून दाखवले ते म्हणजे लाला यांनी त्रिफळाचीत बाद करताना कमलेश यांना चांगली गोलंदाजी म्हणता येईल. चांगला शेवटचा चेंडू. कमलेश सारखा मोठा गडी बाद करण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी ठरताना दिसत आहेत. जर का कमलेश शेवटपर्यंत क्रीजवरती टिकले असते तर नक्कीच कुठेतरी 10 ते 15 धावा एक्स्ट्रा लागल्या असत्या, परंतु या 10 ते 15 धावा कमी करण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी होताना दिसतात ते म्हणजे लाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 1 गडी बाद 21.
नक्कीच पहिल्या वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येताना दिसत ते म्हणजे राजा. राजा यांना आपलं राजपण आज पण आणि काल पण दाखवावंच लागणार आहे, कारण मुशर्रफ बॉईज संघाकडनं प्रमुख गोलंदाज, ज्या गोलंदाजाला कमबॅक करण्याची वारंवार सवय आहे, तोच गोलंदाज यावेळेस गोलंदाजीच्या भोल्यावरती येताना दिसतोय. बब्बूल सारखा मोठी भिंत, मोठं दरड जर का कोसळायची असेल तर गोलंदाज राजा यांना एकच चकमकीत गोलंदाजी करावीच लागणार आहे. परंतु बबूल काय ऐकणार नाही, बबूल काय थांबणार नाही. हो, हा माझा होम ग्राउंड आहे, या ग्राउंडवरती हे फटके म्हणजे माझ्यासाठी लॉलीपॉप चेंडूवरती आलेले फटके आहेत. आणि तशा पद्धतीची गोलंदाजी करताना दिसत ते राजा. कुठेतरी मुशर्रफ बॉईज संघ हा दडपणाखाली खेळतो की काय, अशा पद्धतीची गोलंदाजी करताना दिसतोय. कारण पहिल्या षटकामध्ये लाला यांना सुद्धा बबूल यांनी 2 षटकार खेचले होते, परंतु तेवढीच चांगली गोलंदाजी करण्यासाठी आले होते ते राजा. परंतु राजा यांचं आत्मबल हे पहिल्या चेंडूवरती कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय तो बबूल यांच्याकडनं. पुन्हा एकदा ब्लॉक वॉल प्रतिचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक हलणार तोपर्यंत चेंडू जातो सीमारेषेलगत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते फहीम याच्याकडनं. 2 धावा रोखण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी होत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29च्या घरामध्ये. चांगली फलंदाजी करताना दिसत ते बबूल आपल्या संघासाठी. नक्कीच ज्या पद्धतीने काल मला जावला भेटले होते त्यांनी सांगितलं होतं की माझ्यासाठी ही टुर्नामेंट खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण मागील काही टुर्नामेंट्समध्ये आमचे प्लेयर्स बॅकफुटला होते, सागेवरती नव्हते. त्यामुळे मी नक्कीच प्रयत्न करेल की माझे सर्व प्लेयर्स येतील आणि मला अमन हिरा ट्रॉफी, नामांकित ट्रॉफी, या ट्रॉफीला जिंकण्यासाठी मदत करतील. आणि तशाच पद्धतीची फलंदाजी करताना दिसतात ते बबूल आणि कमलेश बाद झाल्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आले ते म्हणजे बॅट्समन कोण आहे अमन. नक्कीच नवीन फलंदाज आहेत ते अमन, एक चांगले फलंदाज आहेत ते अमन आपल्या संघासाठी. परंतु बबूल आज दिवसभर शांत होते, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये माझ्या टायमिंग मध्ये जो माझ्या पट्ट्यात आला त्याला मी ठोकणार आणि तोडणार, कारण बबूलचा पॅटर्नच वेगळा आहे. संध्याकाळी 4 ते 6 प्रॅक्टिस सेक्शनचा टायमिंग आणि त्या 8 ते 6च्या दरम्यान प्रत्येक गोष्टीचा वेळ काळ बदलला जातो. नक्कीच या वेळ काळेला संधीला आपण आपल्या परिस्थितीनुसार बदलू शकता आणि ही परिस्थिती बदलण्याचा मानस आणि शक्ती आहे ती म्हणजे बबूल. याच्यामध्ये 4च्या नंतरचा काळ माझा का असतो तर रोज येऊन बघा या ग्राउंडवरती. अशा पद्धतीची फलंदाजी करत असताना यू मिस आय विल डेफिनेटली हिट, कुठेतरी 10-15 धावा कमी होताना दिसतात. बबूल यांचा गडी मिळाल्यानंतर ही धावसंख्या ही विचांग गाठणार होता, 50+ झाल्या असत्या, परंतु आता कुठेतरी 10 ते 15 धावा कमी होताल की काय या अशा स्थितीमध्ये असताना त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतात नवीन फलंदाज, कॅप्टन ऑफ द लीडिंग छावला भाई. नक्कीच शमशूल भाईंच्या टुर्नामेंट्सला जर का कुठे चार लावण्याचा प्रयत्न केला असेल तो जावला यांची. नक्कीच मी काल त्यांची टिंगल करत होतो, परंतु खरंच त्यांनी खूप मेहनत आणि खूप पराकष्ट केलेले या सामन्यामध्ये. जर का पिचच धावसंख्या ती 29, जर का पिच आखणी असेल, सर्कल आखणी असेल किंवा टीम्स किती 33 आपण बाद झाले तर आपण बाहेर जाऊ, इथं 12 प्लेयर आहे. धावसंख्या ती 33. पुढील चेंडू टॅप शॉट. नक्कीच LIG प्रीमियर लीग बॉक्स टाईपच्या मॅचेस होतात त्या झावल्या यांच्या अंडर. नक्कीच इथे एकच धाव होती, तिथे चोरटी दुसरी धाव घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत ते म्हणजे जावला आणि अमन. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जाऊन बसते ती 35च्या घरात. अजून या षटकातली शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि झावला हे सुद्धा या ग्राउंडवरती प्रॅक्टिसला असतात, परंतु ते क्रॉस बॅटेड फलंदाजी करतात. एक काळ होता झावला यांचा, ज्यावेळी झावला बॅटिंगला आले की गोलंदाजांच्या खापऱ्या फुटायच्या, परंतु आज वेळेनुसार नवीन फलंदाज येतात आणि नवीन फलंदाज आपला आविष्कार, आपला चमत्कार दाखवून जातात. परंतु सिनियर प्लेयर इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्लेयर इन आवर टीम. क्रिकेट
चा सामना आणि क्रिकेटचा विजय हा कुठल्याही एका प्लेअरच्या मदतीने होत नसतो. ज्या प्रकारे विशाल ढोळे यांनी आम्हाला सकाळी सांगितलं की ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जर का मी जिंकत असेल, जर का मी हे मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफ्या जिंकत असेल तर ही मी एकटा नाही तर ह्या पूर्ण टीमला आणि माझ्या 11 ते 15 प्लेअरला मी डेडिकेट करतो. याला म्हणतात एक सुरेख प्लेअर आणि सुंदर प्लेअर जो आपला कॉन्ट्रीब्युशन पूर्ण टीमला डिसाईड करतो. कारण एका प्लेअरमध्ये कुठलीही टीम खरंच सक्सेस होत नसते. प्रत्येक टीमच्या मागे त्याला घडवण्यासाठी त्यांचे 15 प्लेअर ॲक्टिव्ह असणं खूप गरजेचं असतं. बॅट्समनला चांगली संधी भेटते कधी, मॅच जिंकते कधी जेव्हा चांगली गोलंदाजी होते, मॅच जिंकते कधी जेव्हा आपण चांगली फलंदाजी करतो, मॅच जिंकली जाते कधी जेव्हा आपण चांगलं क्षेत्ररक्षण करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी जर का आपल्याला जिंकायचं आहे तर त्या 11 प्लेयर्सची मेहनत खूप गरजेची असते. म्हणून कुठल्याही प्लेअरने मी जाम भारी प्लेअर आहे, मी जाम क्लिअर प्लेअर आहे असं दाखवणं गरजेचं नाही. 11 आहे तरच मॅच आहे. आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळतात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या निघून जाते ती 37. नक्कीच वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येतात ते गोलंदाज आकाशला एवढी मोठी कामगिरी करावी लागेल. लेफ्ट हँडेड गोलंदाज वारंवार ब्लॉकआउट पद्धतीचे चेंडू टाकले जातात. लाला चेंडू खाली येतात तत्पूर्वी एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर चांगली फेकी लाला यांच्याकडनं, परंतु तेवढीच चितेच्या चपळाईची रनिंग बिटवीन द विकेट करताना दिसत आहे ते पाणी. शेवटचं षटक बाकी या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर आपण ट्रेनिंग ब्रेक घेऊ. इनिंग समाप्त होते, इनिंग समाप्तीमध्ये आपण ट्रेनिंग ब्रेक घेऊ. नक्कीच अजून या षटकातील उर्वरित 4 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच खूप सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आहे ती म्हणजे अमन आणि झावला यांची. अमन यांच्या बॅटिंगच्या बद्दल सांगितलं तर ते सुद्धा एक मोठे फलंदाज आहेत, मोठे मोठे फटके खेळण्यामध्ये तेही माहीर आहेत. याच पिचवरती आम्ही दोघं मॅचेस घेत असतो चावल्याच्या टीमबरोबर आणि बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होताना दिसत नाहीत. पंच मला वाटतं लेग बायस देतील की काय. धन्यवाद पंच. या लेग बायसच्या स्वरूपात एक धाव स्कोर कार्डवरती वाढली जाते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जाऊन पोचते ती 40च्या घरात. नक्कीच 40 धावसंख्या ही कुठेतरी एक मापक धावसंख्या असू शकते, परंतु अजून खूप सारे चेंडू येण्याचे प्रयत्न आणि त्यापूर्वी होतं काय, झावला यांच्या दांड्या गोल होत आहेत, मिस होत आहेत आणि हिट होत आहेत ते म्हणजे झावला त्रिफळाची बाद. नक्कीच जरी आपण चांगले फलंदाज असाल परंतु त्यापेक्षाही चांगले गोलंदाज आकाशांची गोलंदाजी होते. नक्कीच त्याचे मित्र मला इथे सांगतात की आत्ता 10वी मध्ये म्हणजे वय वर्ष 15 वय वर्ष असताना एवढी सुरेख गोलंदाजी करतात. अजून एक्सपिरियन्स कमी आहे, वारंवार गोलंदाजी करतील तस तसा त्यांचा एक्सपिरियन्स वाढेल. नक्कीच हलीम यांना आपण त्यांना घडवण्याचा प्रयत्न करावा. 10वीचा मुलगा आहे. 10वीचा मुलगा म्हणजे नक्कीच पुढच्या महिन्यात त्याची एक्झाम असेल तर त्याला शाळेमध्ये जाऊन अभ्यास करण्याचाही प्रयत्न करण्याला सांगावा. क्रिकेट खूप काही देऊन जातं आणि खूप काही घेऊनही जातं. जर का वेळेत आपल्याला त्या गोष्टी करता आल्या नाहीत तर, आणि वेळ ही कधीच कोणासाठी थांबत नाही, जर वेळ थांबली असती तर खूप मोठे मोठे पराक्रम झाले असते. परंतु खूप सुरेख गोलंदाजी लाला यांच्याकडनं आकाश याच्याकडनं नक्कीच स्टंप उखळला जातोय, डेड चेंडू केला जातोय, डेड चेंडू घोषित केला जातो. कोणत्याही प्रकारची धाव दिली जात नाहीये. नक्कीच कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. अशा पद्धतीची ही गोलंदाजी कठीण काळ चालू होता. त्या कठीण काळामध्ये आकाश येतात काय आणि स्कोर कार्डवरती धावा स्थिरावल्या जातात. स्कोर कार्ड धावतो होतं, पळतो होतं, त्या स्कोर कार्डला पूर्ण विराम स्टॉप करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला गेला. तो म्हणजे आकाश याच्याकडनं लाला येणार, लाला पकडणार आणि ही फिल्डिंग हे चित्र आम्ही पाकिस्तानच्या टीम मधनं होताना बघितलेला. तशीच कुठेतरी सिच्युएशन. धावसंख्या ती 42 आणि 42 धावा काढून 43 धावांचं आव्हान ठेवले होते. करिश्मा इलेव्हन संघाने मुशर्रफ बॉयज संघासमोर 43 टू विन.
चला बॅट्समन पाठवावे. हलीम यांना नम्र विनंती असेल की आपण आपले धडाडी जे फलंदाज पाठवावे. नक्कीच अजून मॅच काही होऊ शकतं. मॅचचा रिझल्ट येणं बाकी आहे. एका इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि या पहिल्या इनिंगमध्ये 42 धावा काढून 43 धावांचं एक मापक आव्हान ठेवलेलं आहे. ते म्हणजे मुशर्रफ बॉयज संघाने करिश्मा 11 संघाने मुशर्रफ बॉयज संघासमोर नक्कीच पुढील इनिंगचं धावतं चित्रण करण्यासाठी मी माझे परम मित्र योगेश वाघ सर यांना विनंती करेल की यानंतरच्या इनिंगचं धावतं वर्णन करावं. हॅलो चेक. धन्यवाद अमित सर. नक्कीच यावेळेस आपण पाहतात की यशाच्या उंच शिखरावरती पोहोचलेली अमन हिरा क्रिकेटची शृंखला आता मात्र आजच्या पहिल्या दिवसातील अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेली आहे. कारण क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतात की करिश्मा 11 स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध मुशर्रफ बॉयज स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान रंगली गेलेली आहे. जिथे टॉस जिंकला तो यावेळेस मुशर्रफ बॉयज संघाने आणि प्रथमतः आमंत्रित केलं होतं ते करिश्मा स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. विचार केला तर बबूलने आता मात्र घणाघाती खेळी करत 31 धावांची घणाघाती खेळी केली आणि त्या 31 धावांच्या जोरावरती आपण पाहता की जवळपास 43 धावांचं 42 धावा करून 43 धावांचं आव्हान उभं केलंय ते मुशर्रफ बॉयज संघासमोर. आणि मुशर्रफ बॉयज संघाच्या माध्यमातून जर विचार केला तर हे आव्हान पार पाडण्यासाठी यावेळेस आपण पाहता की फलंदाज लाला आणि फलंदाज आहाद यावेळेस खेळपट्टीवरती आपण पाहतात. कारण नक्कीच जोपर्यंत फलंदाज लाला आहे ना तोपर्यंत मी म्हणेल की विजयाच्या आशा अपेक्षा या उंचावल्या असतील ते यावेळेस मुशर्रफ बॉयज या संघाच्या. तर या दरम्यान विनंती असेल मैत्री 11 संघाच्या संघनायकाला की जसा हा सामना संपेल तसं कृपया आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं. कारण यानंतरची ही लढत जी असेल ही या आजच्या दिवसातील अंतिम शेवटची लढत असेल. जो संघ यावेळी जिंकेल तो थेट धडक मारेल ते उद्याच्या त्या फायनल फेरीमध्ये. तर या सामन्यातून विजय संघ त्याच्या विरुद्ध खेळेल तो बाईच्या माध्यमातून विन झालेला मैत्री 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर. मैत्री आणि या सामन्यात जो संघ जिंकेल त्यात होईल ती लढत आणि नक्कीच त्यातून आपल्याला एक मिळेल तो विजेता किंवा उपविजेता उद्याच्या संघासाठी. नक्कीच नक्की मी असं म्हणेल की करिश्मा 11 आणि विरुद्ध चालू सामना मुशर्रफ बॉयज म्हणजेच एकाच घरात भांडण लावायचं काम यावेळेस आयोजकांनी केले. कारण जर विचार केला तर करिश्मा 11 म्हणजे मोठा भाऊ आणि मुशर्रफ बॉयज म्हणजे छोटा भाऊ. म्हणजेच नक्कीच दोन भाऊ आज आता मात्र एका ट्रॉफीसाठी एका टायटलसाठी मात्र आमने सामने भिडलेत, झगडतील आणि नक्कीच फाईट करतील. कारण मी म्हणेल की जय आणि पराजयामध्ये उभा असेल मुशर्रफ बॉयजकडून तर लाला आणि याच्या विरुद्ध विचार केला तर कमलेश असेल करिश्मा 11 संघाकडून. कारण कमलेशचं एक षटक मात्र निर्णय ठरणारे ते या संपूर्ण सामन्याला कलाटणी देणारं षटक जर कोणतं असेल ना तर ते म्हणजे गोलंदाज कमलेशचं. राईट आर्म माफ करा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतो पंचांच्या डाव्या बाजूने. विचार करा तर मी म्हणेल की एक चांगलं बॅटर पाहायला मिळणार. कारण एक डावखुरा हाताचा जलदगती गोलंदाज त्याच्या विरुद्ध उजव्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज. म्हणजे बघा जलदगती विरुद्ध विस्फोटक फलंदाज एक चांगला बॅटल पाहायला मिळणार आहे. आणि नक्कीच मी म्हणेल की या ग्राउंडवरती नक्कीच की जे क्रिकेट शिकणार आहेत ना त्यांच्यासाठी हा मोठा सामना असणार. या दरम्यान घुटना टेक तमाशा देख फटका येतोय जबरदस्त माहिती षटकार. बघतोस का रागानं षटकार मारलाय वाघानं. आता वाघाचं नाव आहे लाला. नक्कीच मी म्हणेल की
की मदर इंडिया जो पिक्चर होता ना, ज्याने जवळपास मावली ना, तर मग मात्र म्हणेल की आपल्या संघाला आपणच कुठे पराभव गर्दीत नेऊ शकतो. म्हणूनच काय त्या चेंडूवरती मात्र सन्मान दिला गेला, एक धाव दिली आणि स्ट्राईकवरती आलाय तो फलंदाज अहाद. फलकावरती असताना मात्र 7. फहीम विरुद्ध यावेळेस पुन्हा एकदा लालसा निर्माण केली. आखू टप्प्यात चेंडू होता आणि घडत आहे एक षटकार. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू खरून काढलाय, खोलवरती चेंडू टाकला गेलाय. चेंडू पाठी येतो क्षेत्ररक्षक आणि दरम्यान खराब क्षेत्ररक्षण, याचा फटका. नक्कीच मी म्हणेल झेल सुटला गेला. झेल सुटल्यानंतर मी म्हणेल स्ट्राईक चेंज झाली आणि स्ट्राईक चेंज झाल्यानंतर स्ट्राईक वरती आला फलंदाज लाला आणि लालाने आपला चमत्कार मात्र दाखवला. धावा एकवट तो मात्र 4. धावसंख्येचा फलक सांगतोय की जाऊन थांबलोय मी या 12च्या घरामध्ये. 42 करून 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी यावेळेस आपण पाहत आहात आतापर्यंत 12 धावा एकवटल्यात. अमित सर विचार केला तर 6 चेंडूंमध्ये 12 धावा जमण्यात यश आलेलं आहे. येणारे 12 चेंडू आणि 31 धावांची गरज गोलंदाज निलेश पवार. यावेळेस रिझन निवडले ते कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये 1 धावा, 1 रन काढली, 1 धावा मात्र मिळाली. आणि नक्कीच मी म्हणले स्ट्राईक पुन्हा एकदा आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती फलंदाज लाला. नक्कीच आम्ही जेव्हा क्रिकेट जे ना हे दुसरं षटकार चौकारचा तो गेम त्याचा नाहीये. तुम्ही जर एकेरी दुहेरी धावांवरती जर भर देणार ना तर मग मात्र निश्चित मी म्हणेल नक्कीच मी म्हणेल दोन्ही पंच स्क्वेअर लेग पंच आणि मुख्य पंच एकत्र येतील, डिस्कस करतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतील. कारण वेल क्वालिफाईड पंच आपण इथे पाहत आहात यावेळेस या सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी करतायत. स्क्वेअर लेग पंच आय थिंक संतोष आहेत आणि मुख्य पंच साजिद. आणि यानंतर नक्कीच मी म्हटलं की या अपील मध्ये ना उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कुठेतरी कमतरता होती. त्यामुळे काय आणि मोठा सामना बिग फाईट आहे. जो संघ जिंकेल ना तो 2 हात करेल तो मैत्री 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघास. दरम्यानचा पुढचा चेंडू निलेश पवारचा. यावेळेस चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि याच बरोबर ज्याच्यासाठी जाळ रचलं होतं त्याचा आपण केला होता अट्टहास की शेवट गोड व्हावा. नक्कीच फलंदाज लालासाठी जे जाळ रचलं होतं ना ते जाळ रचलं गेलं आणि त्याच्यामध्ये अगदी लिहिल्यासारखा त्याला जाणून बुजून यावेळेस बघितलं. मागा चेंडू अतिशय वेगाने टाकला होता निलेश पवारने. निलेश पवारने ओळखलं की जितका आपण वेगाने चेंडू टाकू ना तितका तो जर कनेक्ट केला तर तो चेंडू आउट ऑफ द पार्क जाईल. यावेळेस निलेश पवारने काय केलं, गुडलँड स्पॉटवर चेंडू टाकला गेला, आपल्या खांद्यांचा वापर केला, अतिरिक्त उसळी दिली गेली आणि शफल करण्यास लालसा निर्माण केली आणि त्या लालसेमध्ये अडकला तो फलंदाज लाला. तर लाला बाद झाला. नक्कीच याचा अर्थ की जवळपास तुम्ही 70 ते 75% सामना तुम्ही इथेच जिंकलेला आहात. परंतु विचार केला तर नवीन फलंदाज आपण पाहत आहात की स्वतः संघनायक हलीम आता मात्र खेळपट्टीवरती येतोय इनॅट नंबर 4 वरती. बघा आज ना आज जर इथून पुढे करिश्मा संघाला जर नमवायचा असेल ना तर मात्र आज एक कॅप्टन इनिंग फलंदाज हलीमला मात्र खेळावी लागेल.
पण ते तितकं सोपं नाहीये निलेश पवार विरुद्ध खेळताना. यावेळेचा चेंडू खराब चेंडू, तुम्हाला असे चेंडू टाकता येणार नाहीयेत. ज्या प्रकार चेंडू क्रमांक 3 ज्या प्रमाणातून टाकला होता ना त्याच प्रकारचे चेंडू तुम्ही टाकायला लागतील. या दरम्यान पंचांकडे अपील गेली मागितली परंतु पंचांनी अपील फेटाळली गेलेली आहे. चला तुम्हाला जास्त वेळ खर्च करता येणार नाहीये. मुख्य पंच हॅलो मुख्य पंच साजिद तुम्ही कृपया ताकीद द्यायची आहे खेळाडूंना की कृपया खेळ चालू ठेवायचा. धावसंख्या धाव फलकावरती आता मात्र 19. यावेळेस बॅकफूट पंच पाहायला मिळाला. रूम बनवली चेंडूला आपल्या बॅटपर्यंत येऊ देऊ गेलं. त्यानंतर मी म्हणेल की बॅटचा फेस ओपन केला गेला. चेंडू गेला तो गली आणि पॉईंटच्या क्षेत्रामध्ये जिथे 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या भारत समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 20 च्या आकड्यामध्ये. इनॅट नंबर 3 वरती आलेला फलंदाज फहीम जो खेळतोय आपल्या नाबाद 2 या धावसंख्येवरती. इनॅट नंबर 4 वरती आला तो स्वतः संघनायक हलीम जो खेळतोय आपल्या नाबाद 7 या धावसंख्ये. 2 चेंडू सामना करत एका षटकारासह. आता मात्र बघूया हे 2 भाऊ काय करतात. या दरम्यान पुन्हा एकदा लालसा निर्माण केली. झेल पूर्ण होईल का? होय झेल पूर्ण होईल. आणि याच बरोबर मुशर्रफ बॉईज संघाला लागलेला हा 3रा मोठा धक्का. आता मात्र बघितलं तर ड्रायव्हिंग सीट वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो यावेळेस करिश्मा 11 स्पोर्ट क्लब कळंबोली संघ. आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जो झाला होता मैत्री 11 विरुद्ध अमन हिरा त्यावेळेस मी विशाल ढोलेची जेव्हा मुलाखत घेतली त्यावेळेस तो म्हणाला की आम्हाला सेमी फायनल मध्ये करिश्मा 11 संघासमवेत खेळायला खूप खूप आवडेल कारण तो देखील तेवढा तुल्यबळ संघ आहे आणि ते स्वप्न बहुतेक पूर्ण होते की काय असं वाटतंय. आणि नक्कीच मी म्हणेल की जर ते स्वप्न पूर्ण झालं ना तर ती सेमी फायनलची लढत आहे ना खूप खूप मजा येईल. कारण असं म्हणतात ना जेवढं फायनलला महत्त्व नसतं ना तेवढं महत्त्व असतं ते सेमी फायनलला. कारण नक्कीच तुम्ही दिवसभरात जी करताना मेहनत त्या मेहनतीचं फळ जर कोणत्या फेरीतून मिळणार असेल ना कोणत्या राऊंड मधून जर मिळणार असेल ना तर ते आहे सेमीफायनलचा राऊंड. येणारे 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. येणारे 6 चेंडू 23 धावांची गरज. 23 धावा हव्या आहेत. 6 चेंडूंमध्ये पहिला चेंडू गेलाय तो आपल्या कॉर्नरच्या रिझन मध्ये जिथे 1 धाव मात्र मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा देखील पूर्ण. येणारे 5 चेंडू 21 धावा करायच्या आहेत. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये काय होईल काय घडेल काय बिघडेल कोण ठरणार विजेता कोण ठरणार या संघाचा पराभूत संघ याचं उत्तर हा येणारा वेळ आणि येणारा काळ देईल. अमन षटक हातात 3रं येणारे 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. कोणाच्या गळ्यात पडणार विजयाची माळ. या दरम्यान पंचांचा इशारा येईल का? पंचांचा इशारा येतोय तो नो धावेचा माफ करा नो करा येतोय गेलाय. परंतु या चेंडूवरती कोणतीही धाव घेण्यात यश आलं नाहीये. आता मात्र हा आळशीपणा बहुतेक असं मला कारण नक्कीच तुम्ही तुमच्यावरती किती आत्मविश्वास जरी असला तरी असं म्हणतात ना की क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक धावेला आणि राजकारणामध्ये प्रत्येक मताला ही खूप खूप किंमत असते. नक्कीच मी म्हणेल की हलीमने स्वतःवरती विश्वास जरूर दाखवलाय. फ्री हिट वरती आता काय होणार हे मात्र येणारा वेळ आणि येणारा काळ सांगेल. अमन विरुद्ध हलीम. या दरम्यान ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. नो चेंडू होता याच्या अगोदरचा त्यानंतर मिळाली फ्री हिट परंतु त्या फ्री हिटचा कोणताही
फायदा करून घेतला नाही. तर फलंदाज हलीमने समीकरणाचा मात्र उरतं येणारे 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. या दरम्यान पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. सबमरीन डिलिव्हरी आपण ज्याला म्हणतो सबमरीन डिलिव्हरी, त्या प्रकारची डिलिव्हरी आता मात्र आपल्याला पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर चेंडू लो राहिला, खालीच राहिला. नक्कीच या अशाने प्रकारचे जे डिलिव्हरी असतात ना त्या अतिशय घातक असतात आणि त्यासाठीच की तुम्हाला जर त्या डिलिव्हरी खेळायचे असतील ना तर तुम्हाला प्रॅक्टिस ही करावी लागते. या दरम्यान चेंडू लॉफ केलेला चेंडू जातोय सीमे रेषे नजदीक. फलंदाजाच्या बॅटमधून बराच काळ शांत असलेला धावफलक आता मात्र 6 ने वधारतोय. धावसंख्या थांबते ती आता मात्र 29च्या घरामध्ये. येणारे 1 चेंडू आणि 14 धावांची गरज. 1 चेंडू 14 धावा. एखाद्या फुग्यातून हवा काढावी अशी हवा काढली गेली आहे करिश्माच्या माध्यमातून. चला मैत्री 11 संघ आपण यायचंय आणि या सामन्यातून विजयी संघ झालेला करिश्मा 11 तर नुकत्याच झालेल्या या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचची निवड होते अमित भगत उर्फ बबुल याची, ज्याने 31 धावा मात्र कुठून काढल्या. चला अमित भगत आपण यायचं. आणि यानंतर मी विनंती करतो आमचे आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री संभाजी ढोले साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरण करायचंय. चला विनंती असेल आदरणीय श्री संभाजी ढोले साहेब आपण कृपया डायस टॉस बॉक्सचा जो बॉक्स आहे डायस वरती यायचंय. चला कॅमेरामॅन फोकस करो टॉस बॉक्स कडे. आदरणीय श्री ढोले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहत आहात की या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच म्हणून ज्याची निवड झाली असेच अमित नक्कीच आपण अमित सर आपण विचार करतोय ना की लाईव्हच्या माध्यमातून म्हणजे खेळ चॅनल यांच्या माध्यमातून गणेश सर यांची टीम हे संपूर्ण या सामन्याचं चित्र आणि घर बसल्या मात्र दाखवतोय. नुकत्याच झालेल्या सामन्यामध्ये मैत्री संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. तर चला चार षटकांचा हा सामना असेल आणि नक्कीच अमित सर नक्कीच मी म्हणेल की जे स्वप्न होतं ना विशाल ढोलेचं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे की त्यांना सेमीफायनल मध्ये त्यांचे जे मित्र जावला यांच्या विरुद्ध खेळायला लागणार आहे. करिश्मा 11 स्पोर्ट क्लब या दोन संघादरम्यान करिश्मा 11 आणि मैत्री 11 स्पोर्ट क्लब कळंबोली, जिथे मैत्री 11 संघाने नाणेफेक जिंकलेली आहे.